फडणवीसांची सभा झाली इथे, त्यांनी काय आश्वासन दिले आणि कशी कामं झालेत थोडं सांगा. फडणवीस साहेब आले आणि पुणे शहराच्या विकासावरती बोलून गेले. आमच्या कात्रजला काही दिलेलं नाही. म्हणजे मागं अजितदादा आलते, आम्ही बॅनर लावला होता की अजितदादा 1 मिनिट आम्हाला वेळ द्या. अजितदादांनी बी आम्हाला वेळ दिली नाही, कात्रजवरही काही बोलले नाही. फडणवीस साहेबांकडनं अपेक्षा कात्रजकारांची भरपूर होती की आमच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर बोलतील, पाण्याच्या प्रश्नावर बोलतील, आमच्या विकासावरती बोलतील. फक्त नारळ फोडण्यासाठी फडणवीस साहेब आमच्या इथं आले असं तरी आम्हाला वाटतं. आणि मतदान फक्त कात्रजचं पाहिजे सगळ्यांना, पण कात्रजचा विकास कोणाला करायचा नाही ह्याच्यातनं हे सिद्ध झालं. कालच्या फडणवीस साहेबांच्या सभेला पुणे शहरातले सगळे बीजेपीचे मोठे नेते होते, पण एकाही नेत्याने कात्रजच्या विकासावरती ब्र शब्द काढलेला नाही. ही आम्हाला खंत आहे. म्हणजे महाराष्ट्राचा नेता म्हणजे फडणवीस साहेब ज्यावेळेस सीएम आहेत आणि मुख्यमंत्र्याकडनं अपेक्षा काय राहणार आम्हाला की कात्रजमध्ये जे ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकमध्ये रोज लोक त्रासलेली आहेत, तास तास म्हणजे कात्रजच्या लोकांना घरात जायला तास लागत असेल तर ही शोकांतिक आहे. आज जर का पाहायला गेलं तर तुम्ही पुणे शहरात ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, पण पुणे शहरापेक्षा कात्रजमध्ये मोठी ट्रॅफिकची समस्या आहे. कात्रज हे जंक्शन आहे. आज या कात्रजमध्ये 5 लाख वाहने चालू आहेत. नवीन बोगद्यातनं बाहेर पडल्यानंतर जो काय ऍक्सिडेंटचा खेळ चालू आहे तिथं आयुक्तांनी 5,000 रुपयाची फाईन टाकली. तिकडं 5,000 रुपयाची फाईन बसू नये म्हणून ते ट्रॅफिक कुठं डायव्हर्ट झालं कात्रजला. मग ह्याच्यावरती वाटलं होतं की बोलतील. शासनाला एका दिवशी 55 लाख रुपये महसूल मिळाला. प्रशासन त्याच्यात खुश आहे. आम्ही मरतोय, आमचं कोणही दखल घेत नाही हे आम्हाला कळालंय. आम्हाला आमचंच लढावं लागणार आहे. आता शुक्रवारी एकनाथभाई शिंदे येतात आहे आणि कात्रजचा विकास आराखडा जो आहे त्याच्यावरती जे काय शिंदे साहेब बोलतील ते तुम्ही ऐकायला या. आम्हाला कात्रजवासियांसाठी एक चांगली गोष्ट आहे की पॅकेज येते आम्हाला. म्हणजे आम्ही पुणे महानगरपालिकेत 1997ला सामील झालोय. खराडी, बाणेर, बालेवाडी आणि आम्ही एकत्रित कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट झालो. पण त्यांचा विकास पाहता आम्ही त्या विकासाच्या स्पर्धेत नाही, रांगेत सुद्धा नाही. मग आमची इच्छा आहे की जर का तिकडचा विकास आराखडा सेपरेट पास होतो तर आमचा कात्रजचा का होऊ शकत नाही. आज जी काय नवीन गावं समाविष्ट झाल्यात आमच्या इथं, म्हणजे गुजरनिंबाळकरवाडी असेल, मांगडेवाडी असेल, भिलारवाडी असेल, कोळेवाडी, जांभळवाडी असेल, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, ह्या ज्या नवीन समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायती आणि कात्रज 1997 साली समाविष्ट होऊन सुद्धा आज इथंच आहे आणि ती नव्याने आलेत. जर आमचा विकास व्हायला 30 वर्ष गेलेत तर यांचा विकास किती वर्षांनी होईल. त्यासाठी सगळ्यांना एकत्र यायला लागतंय. आणि आमची मानसिकता झालेली आहे की कात्रजकरांनी, कात्रज पंचक्रोशा असेल, त्यांनी ठरवले आम्ही लोकांनी की ह्यावेळेस परिवर्तन होईल. स्थानिक नगरसेवकांची कामं झाले का? मागे 2-3 टर्मचे नगरसेवक आहेत. 25 वर्ष 2-3 टर्म काय घेऊन बसले? कायम सत्ताच त्यांच्याकडे की म्हणजे 2002 सालापासून म्हणजे यामध्ये सगळे जे नगरसेवक आहेत त्यांचे तुम्ही जर का पाहिले तर किती टर्मचे नगरसेवक आहेत. मग ते 2002 सालापासून त्यांच्याकडे सत्ता आहे. त्यामध्ये म्हणजे आज या प्रभाग क्रमांक 38 मध्ये कुठला छोटा नगरसेवक नाही, सगळे मोठे नगरसेवक आहेत, दिग्गज लोक इथं उभे राहिलेत. आणि माझ्या कात्रज विकास आघाडीच्या चळवळीत जे कार्यकर्ते होते तेच ह्या शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो तर ह्या शिवसेनेच्या विचारधाराला धरूनच आम्ही पुढे निघालो. आणि शिंदे साहेबांकडे जायचं कारण म्हणजे विकास आराखडा आणि नगर विकास खातं त्यांच्याकडे जे आमचे सगळे प्रश्नच त्यांच्याकडे आहे, त्यामुळे तिकडे गेलोय. आणि ह्या नगरसेवकांचा राहिला विषय 25 वर्षात ह्यांना साधं एक क्रीडांगण बनवता नाही आलं, एखादं हॉस्पिटल बनवता नाही आलेलं, ई लर्निंग स्कूलचा तर लांबपर्यंत तपास नाहीये, मराठी शाळा अजून त्यांना करता आलेल्या नाहीये. मग ह्यांना अशा अनेक प्रश्न आहेत विचारायला, ते आम्ही मांडत चाललोय. रोजच्या कोपरा सभामध्ये आम्ही हे विषय मांडतोय. तर आता राष्ट्रवादी सभा झाली काल परवा, त्यांनी आव्हान केलं काही नेत्यांनी. मी लक्षच देत नाही ना, मी माझ्या कामावर लक्ष देतोय. मी लोकांचे प्रश्न मांडतोय, ते वैयक्तिक मांडत असतील, हा फरक आहे. ते काय बोलतायत मी त्याकडे लक्ष देत नाही. मी
जर का 3 वर्षापासून म्हणजे उपोषण असेल, आंदोलन असेल, मी लोकांचे प्रश्न रस्त्यावरती मांडत आलेलो आहे आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून. मग ते प्रश्न लोकांचे आहेत का माझे स्वतःचे आहेत वैयक्तिक, हा प्रश्न आहे माझा वैयक्तिक प्रश्न असेल तर सांगावं त्यांनी. कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे तिथं आंबेगावमध्ये कचरा डेपोला. जो तुम्ही प्रश्न केलाय ना, मी तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की ज्यांनी आणलाय, ज्या नगरसेवकांनी सह्या केल्या त्यांना विचारा या सह्या कोणाच्या आहेत. तुम्ही आता सोशल मीडियावरती जे काय बाईट घेताय आता माझे, तुमच्या युट्यूब चॅनल जे काय तुमचं चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मी काय प्रश्न, तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय मी त्या प्रश्नाला उत्तर दिलंय की आम्हाला माहित नाही कोणी आणलाय, आणि जर का तो कचरा डेपो तिथं आणलाय तर मग तो कुणी आणलाय, कुठल्या नगरसेवकांच्या ठरावांनी तो तिथं आलाय. सह्या तर असतील, ठराव बी असेल ना, ती जागा कोणी घेतली, त्या जागेचा मालक कोण पाहिला, मग हँडओव्हर करणारा कोण आहे हे पहा. तर आपल्या प्रभागाचं चित्र काय राहील 16 तारखेला? 5-0 धनुष्यबाण 5-0 ने ही निवडणूक